जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एनसीएमसी कार्ड जे केंद्र सरकारने आत्ताच लॉन्च केलेलं आहे मागच्या काही दिवसापूर्वी. हे कार्ड काय आहे, कुठे काढायचं, हे कार्ड नेमकं कशासाठी काढलं केंद्र सरकारने, हे काय काम करतं, कोणासाठी आहे, अशा 5 प्रश्नाच्या मार्फत या एनसीएमसी कार्ड बद्दल तुम्हाला सर्व माहिती मी देणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. तर हे कार्ड काय आहे व्यवस्थित समजून घ्या, एकदम शांततेने समजून घ्या, थोडा वेळ लागू द्या, पण गॅरंटी आहे की तुम्हाला या कार्ड बद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, हे कार्ड काय आहे ते समजून घ्या. तर हे एक स्मार्ट कार्ड आहे मित्रांनो, एटीएम सारखं, जे की केंद्र सरकारने लॉन्च केलेलं आहे. कशासाठी लॉन्च केलेलं आहे तर प्रवासासाठी लॉन्च केलेलं आहे. तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत असाल, बसमध्ये प्रवास करत असाल, मेट्रोमध्ये प्रवास करत असाल, पार्किंगमध्ये तुम्हाला चार्जेस द्यायचे आहेत किंवा टोल भरायचा आहे, तर अशा सर्व कामांसाठी हे कार्ड यूज करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, पहिले काय होतं माहितीये का, वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं कार्ड वापरलं जायचं. बंगलोर, दिल्ली जे मेट्रो सिटीज आहेत, वेगवेगळ्या मेट्रो सिटीजमध्ये वेगवेगळं कार्ड असायचं. तेथील राज्य सरकाराची वेगवेगळी कार्ड असायची. पण आता तसं नाही. केंद्र सरकारने एकच कार्ड लॉन्च केलेलं आहे. ते सगळ्या राज्यामध्ये चालेल. भारतामध्ये तुम्ही कुठेही प्रवास करा, हे एकच कार्ड तुम्हाला यूज होईल. त्याच्यानंतर मित्रांनो, म्हणूनच याला वन नेशन वन कार्ड स्कीम असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे एकच देश एकच कार्ड, म्हणून हे केंद्र सरकारने लॉन्च केलेलं आहे. सगळ्या राज्यामध्ये हेच कार्ड यूज केलं जाईल. ओके, तर हे कार्ड काय आहे? स्मार्ट कार्ड आहे, एटीएम सारखं आहे, केंद्र सरकारने लॉन्च केलेलं आहे. रेल्वे, बस, मेट्रो, पार्किंग, टोल इत्यादी सेवांसाठी यूज केलं जाईल. याला म्हणूनच याला वन नेशन वन कार्ड असं म्हणतात. पहिला प्रश्न आपला क्लिअर झालेला आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया, जे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे कार्ड कशासाठी काढलं? म्हणजे ॲज अ नागरिक म्हणून मला असा प्रश्न पडतो, की चालू होतं ना अगोदर सगळं व्यवस्थित. कशाला ₹200-300 घालून हे कार्ड काढायचंय? बरोबर आहे की नाही? तर मित्रांनो, हे कार्ड कशासाठी काढलं? तर ज्यावेळेस कोणतंही सरकार, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, एखादी योजना राबवतं, त्यामागे काही कारणं असतात मित्रांनो. ते असंच योजना नागरिकावर थोपवत नाही. ते आपल्याला वाटते थोपवल्यासारखी, कारण आपण त्याच्या मागची कारणं जाणून घेत नाहीत. तर ह्या कार्ड काढण्याच्या मागची कारणं काय आहेत? तर मित्रांनो, याच्या अगोदर जर तुम्ही प्रवास केला असेल, आणि गॅरंटी आहे मला केलाच असेल, कुठे ना कुठे व्यक्ती जातोच. त्यामध्ये एक प्रॉब्लेम होते, भरपूर प्रॉब्लेम होते. मी जे तुम्हाला सांगणार आहे, की सुट्ट्या पैशाचे खूप जास्त प्रॉब्लेम यायचे. बरोबर आहे की नाही? ते प्रॉब्लेम अव्हॉइड करण्यासाठी हे कार्ड काढण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर वेळ वाचवणे, म्हणजे तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला असाल किंवा मेट्रो स्टेशनवर गेला असाल, तर तुम्ही तिथे पाहिलं असेल, तिकीट काढण्यासाठी किती लाईन लागते. बरोबर आहे की नाही? त्यामध्ये नागरिकांचा खूप जास्त वेळ जातो. ते नागरिकांचा वेळ वाचावा म्हणून हे कार्ड मित्रांनो काढण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा आणि महत्वाचा मुद्दा, स्कॅम अव्हॉइड करणं. आता स्कॅम अव्हॉइड करणं म्हणजे काय? तर एसटी बसमध्ये ज्यावेळेस लोक प्रवास करत होते पहिले, त्यावेळेस काही लोक ज्यांची फुल तिकीट आहे, ती लोक आधार कार्डवरची जन्मतारीख वाढवून, म्हणजे वय वाढवून, हाफ तिकीट आणि फ्री तिकिटानं प्रवास करत होती. तर अशा प्रकारचा स्कॅम आता तुम्हाला करता येणार नाही. ह्या कार्डमुळे हा स्कॅम आता इथेच थांबेल. त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे, की डिजिटलायझेशन वाढवणे. हे थोडा समजून घेऊ आपण, हे नेमकं काय आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे, इंटरनेटचं युग आहे, सगळं डिजिटल आहे. आता माझा बोर्ड फक्त ब्लॅक बोर्ड आहे, ते सोडून द्या. परंतु सगळं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, म्हणजे भारतामध्ये, भारत हा आपला देश डिजिटलायझेशन कसं करता येईल, म्हणजे सगळ्या स्कीम ऑनलाईन कशा करता येतील, याच्यावर भारताचं लक्ष आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणामध्ये सांगतो मित्रांनो, राशन कार्ड डिजिटलायझेशनचा फायदा काय तुम्हाला सांगतोय. पहिलं मित्रांनो, तुम्हाला माहित असेल, राशन तुमच्या गावामध्ये जे राशन यायचं, ते राशन पहिलं असं मोगमी दिलं जायचं. मोगमी म्हणजे कसं, की तुम्हाला चिठ्ठी लिहून दिली जायची, अशी वहीचं पेज फाडलं जायचं आणि त्याच्यावर 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ असं म्हणून लिहून दिलं जायचं. आणि ते राशन वेळोवेळी मिळत नव्हतं. 4 महिन्याला, 5 महिन्याला राशन मिळायचं. पण आता तसं राहिलेलं नाही. आता पूर्ण त्याच्यामध्ये डिजिटलायझेशन केलेलं आहे, पूर्ण ऑनलाईन केलेलं आहे. आता तुम्ही राशन आणायला गेलात, तर तिथं ओटीपी येतो. ओटीपी केल्याच्यानंतर तुम्हाला डिजिटल पावती मिळते आणि डिजिटल पावतीमुळे तुम्हाला तुमचं पूर्ण राशन, गहू किती मिळतात, तांदूळ किती मिळतात हे कळतं. हे ऑटोमॅटिक येतं. तो राशन देणारा ठरवू शकत नाही, की तुम्हाला राशन किती द्यायचं, किंवा त्याच्यामधले काही गहू, तांदूळ तो तुमच्या राशन, तुमच्या हिस्साचे विकू शकत नाही. मला वाटतं डिजिटलायझेशन वाढवणं का महत्वाचं आहे, हे तुम्हाला समजलं असेल. तर ह्याला आपलं केंद्र सरकार सपोर्ट करतं, म्हणून एनसीएमसी कार्ड हे एक त्याचाच भाग आहे. ते एक ऑनलाईन आहे. यामुळे काय होईल, तर कॅशलेस पेमेंट वाढेल, स्कॅम अव्हॉइड होईल किंवा वेळ वाचेल. तर यामुळे डिजिटलायझेशन एकंदरीत या स्कीममुळे वाढेल. त्याच्यामुळे हे कार्ड काढण्यात आलेलं आहे. मला वाटतं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे, की हे कार्ड नेमकं कशासाठी सरकारने लॉन्च केलेलं आहे. आता तिसरा प्रश्न आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, हे कार्ड कोणासाठी आहे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कोणासाठी कंपल्सरी आहे, कोणासाठी कंपल्सरी नाही.
तर मित्रांनो, ज्यांना हाफ तिकीट आहे, म्हणजे जे अपंग असतील किंवा ज्यांचं 1/4 आहे, 1/3 आहे, जे काही असेल किंवा महिला असतील, ज्यांना फ्री तिकीट आहे, जी म्हातारी माणसं असतील, वृद्ध झालेली असतील, ज्यांचं वय 65च्या पुढे आहे किंवा तुम्ही स्टुडंट असाल, तुमच्याकडे पास असेल, तर या 3 लोकांना हे कार्ड काढणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. पण ज्या लोकांना फुल तिकीट आहे, अशा लोकांना आणखीही केंद्र सरकारने किंवा आपल्या महाराष्ट्र सरकारने हे कंपल्सरी केलेलं नाही. तुम्ही कॅश देऊन किंवा हे कार्डही काढू शकता किंवा कॅश देऊनही आणखीही प्रवास करू शकता. तुम्ही काढावं असं सरकारनं आणखीही सांगितलेलं नाही. ओके. तर मला असं वाटतं की हे कार्ड कोणासाठी आहे, हे तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं आहे. तुम्हाला क्लॅरिटी आलेली आहे. आता चौथा प्रश्न मित्रांनो जो महत्त्वाचा आहे, ते कार्ड कुठे काढायचं नेमकं? तर मित्रांनो काही नाही, तुम्ही तुमच्या जवळच्या एखादं एसटीचं बस स्टँड असेल, त्या बस स्टँडमध्ये जाऊन तुम्ही हे कार्ड काढू शकता. तिथे एजंट बसलेले असतात, ते कार्ड काढतात. त्याच्यानंतर माही सेवा केंद्रावर पण अवेलेबल आहे, तिथे पण जाऊन काढू शकता. त्याच्यानंतर तुमच्या गावामध्ये आता काही-काही गावामध्ये, खेडेगावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये एजंट येऊन बसत आहेत, काढणारे ते पण काढून देत आहेत. तर तुम्ही तिथेही काढू शकता. काढण्यासाठी काय लागतं? तर काही नाही, एक मोबाईल नंबर लागतो आणि आधार कार्ड लागतं तुमचं. आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तोच मोबाईल नंबर लागतो का? तर अजिबात नाही. कोणताही मोबाईल नंबर चालतो. काढण्यासाठी किती पैसे लागतात? 200 ते 300 रुपये काढण्यासाठी तुम्हाला घेऊ घेऊ शकतात. म्हणजे वेगवेगळे आहेत. एसटी बस स्टँडमध्ये मला वाटतं काहीतरी ₹200 का ₹250 घेतायत आणि माई सेवा केंद्रामध्ये काहीतरी 300 ते तुम्ही पाहून घ्या. 5वा प्रश्न जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग आहे, की हे कार्ड कसं काम करतं? तर मित्रांनो, या कार्डला रिचार्ज करावं लागतं. तुमच्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड आहेत, त्या सिम कार्डप्रमाणे हे कार्ड काम करतं. जसं तुम्ही मोबाईलच्या सिममधलं रिचार्ज संपल्यास सिम कार्डला रिचार्ज करता. त्याच्यानंतर तुमचा फोन लागतो किंवा नेट चालतं. अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला या कार्डला रिचार्ज करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला प्रवास करता येईल. आणि ह्याची मेथड कशी आहे? टॅप अँड गो मेथडनं काम करतं. टॅप अँड गो मेथड म्हणजे काय मित्रांनो? तर या कार्डमध्ये एक चिप असते. एक मशीन असेल, या मशीनवर हे कार्ड तुम्हाला असं लावायचंय. त्याचं लावल्यानंतर या कार्डमध्ये चिप असते. ती चिप काय करते, तर तुमचा सगळा डाटा मित्रांनो ऑटोमॅटिक स्कॅन करते. कसा स्कॅन करते त्याबद्दल आपण जाणून घ्यायची गरज नाही. पण तुमचं हाफ तिकीट असेल, फ्री तिकीट असेल, फुल तिकीट असेल, ते पूर्ण डाटा स्कॅन करते आणि ऑटोमॅटिक तुमचे पैसे कटतात. हाफ तिकीट असेल तर हाफ तिकिटाचे पैसे कटतील, फुल असेल तर फुलचे कटतील, फ्री असेल तर काहीच कटणार नाहीत. अशा प्रमाणे हे काम करतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग फीचर आहे या कार्डचं, याला इंटरनेटची गरज नाही. म्हणजे हे कार्डची पेमेंट होताना नेटची गरज नाही. विदाऊट नेट सुद्धा पेमेंट होते. म्हणजे तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करत असाल किंवा बसमध्ये असाल, एखाद्या डोंगराळ भागामध्ये असाल, जिथे इंटरनेट नाहीये, रेंज नाहीये, तरी सुद्धा हे कार्ड काम करतं. हे या कार्डचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो, जे की केंद्र सरकारने मुद्दामून लक्ष देऊन काढलेलं आहे. मला वाटतं या कार्डबद्दल पूर्णतः माहिती तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आणि व्यवस्थित मिळालेली आहे. हे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल, तर तुम्हाला याची जेवढी एका नागरिकाला माहिती घेणं गरजेची आहे या कार्डबद्दल, ती मी दिलेली आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. अशीच डिटेलिंगमध्ये माहिती मी देत असतो YouTube चॅनलवर. धन्यवाद.